पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकरी प्रश्नांवरून गाजलेला आहे। शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नाहीये आणि राज्यात तर राज्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं असतानाही सत्ताधाऱ्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीबाजी सुरू आहे आणि असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय। त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। सर्वच शेतकऱ्यांची सरकारला काळजी आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं फडणवीस म्हटले। शेतकरी पूर्णपणे हवाल दिलाय। एक तर गोष्ट की असं आहे की त्याच्यामध्ये पेरण्या नाही ही अवस्था आहे। मागील शेतकरी मागील सुद्धा काही महिन्यामध्ये अतिवृष्टी गारपीट याच्यामुळे खूप नुकसान त्याचं झालं। कांद्याच्या बाबतीतली परिस्थिती वाईट झाली, त्याला आपण 350 अनुदान जारी, परंतु ते मदत सुद्धा पोहोचलेली नाही। या वेळेस सुद्धा पेरण्या नाही। माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय आमचे पारनेरला नगर जिल्ह्यामध्ये गेले होते। 8 दिवसामध्ये मदत पाठवतो असं शब्द दिला, तो पूर्ण केलेला नाही अशा अवस्था आहे। पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, क्रॉप फेलियर झालं, दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत। अगदी आपण जर विचार केला तर जे काही नियमित शेतकरी आहेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यातल्या 16.5 लाखांपैकी फक्त 50,000 शेतकरी बाकी आहेत, बाकी सगळ्या लोकांना दिल्यात आणि जे बाकी आहेत ते फक्त त्यांचं केवायसी न झाल्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाला चिंता आणि सत्तारूढ पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाहीये। आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील। बियाणाच्या बाबतीत, खतांच्या बाबतीत बोगस बियाणं खतं हे मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये आलेले आहेत। काही टोळ्या, सरकारी टोळे असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला, अशी ही परिस्थिती झालेली आहे। आणि ह्या सगळ्या अवस्था आहे, पण दुर्दैवानं सरकार म्हणून आज कोणतंही लक्ष या शेतकऱ्याच्या या परिस्थितीकडे नाही। बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच, पण काल या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत। खतांमध्ये जी काही बोगसगिरी होती आहे त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं, जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील, आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्निझेबल गुन्हा होईल। हाही निर्णय काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने घेतला। तर यंदा पाऊस कमी आहे आणि पेरण्या खोळंबलेल्या आहेत, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी हा शेतकऱ्यांचा मुद्दा उचललेला आहे। दरम्यान दुबार पेरणीची वेळ आल्यास मदत करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। आणि आता एक मोठी बातमी, विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आलेलं आहे। या पत्राला आमदार नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांना पुढील 14 दिवसात उत्तर द्यायचंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। या पत्राला आमदार नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांना पुढील 14 दिवसात उत्तर द्यायचंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या ठाकरे गटाच्या आमदार होत्या। त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे। त्यांच्या आधीच मनीषा कायंदे या देखील विधान परिषद आमदाराच्या ठाकरे गटाचे होते, त्यांनी देखील शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे या दोन्ही आमदारांच्या विरोधात ठाकरे गटाने एक पत्र विधान भवन सचिवांकडे दिलेलं आहे। मनीषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात हे पत्र आहे। या पत्राला आता
नोटीस जी आहे ती देखील या दोन्ही आमदारांना पाठवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या नोटीसला उत्तर जे आहे ते पुढील 14 दिवसांमध्ये द्यायचे आहे. पुढील 14 दिवसांमध्ये आमदार नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे या पत्राला कसं उत्तर देत आहेत हे आता पाहावं लागेल. निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. सन्माननीय उपमुख्यमंत्री खालील मंत्र्यांचा परिचय करून देतो आहे. अजित अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री. श्री छगन चंद्रकांत भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. श्री दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील, सहकार मंत्री. श्री हसन मियालाल मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री. श्री धनंजय पंडितराव मुंडे, कृषी मंत्री. श्री धर्मराव बाबा भगवंतराव अत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री. श्री संजय बाबूराव बनसोडे, क्रीडा व युवक कल्याण तथा बंदरे मंत्री. श्रीमती अदिती वरदा सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री. श्री अनिल भाईदास पाटील, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. सभापती महोदया, या सभागृहाचं जो अधिकार व्यक्ती आहे, जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो. याच्यामध्ये आहे आपण त्यांचा पक्ष नसतो. यांना कुठलंही ताबडतोब त्यांचं पक्ष सदस्य ऑटोमॅटिक जात आणि त्यामुळे नाही पक्ष सदस्य नाही मी काय म्हणतो, माझ्याकडे सगळ्यांनी पार्लमेंटचं पण आणले होऊन आपल्याला म्हणजे आपल्याला असं नाही आहे की कोर्टात नको, कोर्ट सोपं आहे तुम्हाला, कोर्ट सोपं आहे ते नको. एक काय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. आपल्या पुस्तिकेने जयंतराव पाटलांचं ऐकून घेतलेलं आहे, त्यांचं ऐकू द्या. पूर्ण शांत, गोंधळ करायचा नाही. तेवढ्या दिवसात शांतपणे चर्चा करा. शांत राहा. जर नियमामध्ये ते बसत असेल तरच अशा प्रकारचा आक्षेप घेता येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही. हा कुठल्याही नियमात बसत नाही. हा नियमात बसत नसल्यामुळे माननीय सभापतींना माझी विनंती आहे, हा शोक प्रस्तावासारखा महत्वाचा प्रस्ताव आहे. अशा परिस्थितीमध्ये नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही. त्यामुळे सन्माननीय सदस्य हा जो आक्षेप घेतायत असा आक्षेप बिना नोटीस देता नियमबाह्य या ठिकाणी घेता येणार नाही, असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. हे पहा, मी सन्माननीय सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. मला सांगायचंय, पहिलं गोष्ट ऐकून घ्या. दुसरं गोंगाट करताय, तुम्हाला हुर्यो करायची आहे, अजून काय करायचंय, परंतु जे काय करायचं ते नियमांवरती आपण चर्चा करू आणि त्याच्यामध्ये आजचं कामकाज करून घेऊ. ज्या वेळेला शोकप्रस्ताव असतो त्या दिवशी आपण 289 घेत नाही, त्या दिवशी आपण दुसरा कुठलाही विषय घेत नाही. आणि या संदर्भामध्ये एकदा चर्चा सुरू केली तर सगळ्यांनाच बोलायला द्यायला लागेल दोन्ही बाजूंना. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मीटिंगला आला असता आणि सांगितलं असतं तर मी वेळ निर्धारित करून दिली असती. माझ्या विरुद्ध जरी अविश्वास असेल, काही असेल, तरी तुम्हाला ते सभागृहात मांडण्याचा अधिकार मी माझ्या अधिकारात देऊ शकते. परंतु गटनेत्यांच्या मीटिंगला विरोधी पक्षनेते महोदय, शिवसेनेचे गटनेते तुम्ही स्वतः आला नाहीत आणि तुम्ही चर्चा केली नाही. तुम्ही त्या ठिकाणी मांडलं असतं तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य दिलं असतं. आणि म्हणून उद्या आपण कधी त्याला वेळ द्यायची हे ठरवू आजची कामकाज झाल्यावरती. आणि म्हणून
नाही, तुम्हाला आता पाहिजे असेल तर मी ऐकणार नाही, मला योग्य वाटत नाही. तुमच्या मनावरती काय करायचं होतं. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री. अशा प्रकारे सभागृह वेठीस धरता येणार नाही. बरोबर आहे. नाही, मी आता मला सांगितलेलं, मी चर्चेला वेळ देते, तुम्ही अशा पद्धतीने चालू शकत नाही. चला, अध्यादेश मुख्यमंत्री अध्यादेश मुख्यमंत्र्यांचे अध्यादेश. चला. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 ब अन्वये सन 2020 अध्यादेश क्रमांक 3 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहाच्या समोर ठेवण्यात आला. अध्यादेश क ग्रामविकास मंत्री. मान्य सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 2013 2 क अन्वये सन 2023 अध्यादेश क्रमांक 1 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर. शिवसैनिकांचा मुंबई महानगरपालिकेवर निघालेला, तिथे अनेक घोटाळे आम्ही तिकडे ज्यात मुंबई महानगरपालिकेत होत आहेत या मिंदे भाजप सरकारच्या कार्यकाळात, ते आम्ही आपल्या समोर आणले. आपल्या माध्यमातूनच रस्त्यांचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, खडी घोटाळा असेल, हे आपण लोकांसमोर आणलेलं, जनतेसमोर आणलेलं. कालकडे मी ऐकलं आणि आज देखील आपल्या न्यूजपेपर्समध्ये वाचलं की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत केलेली आहे ह्याच्यावर चौकशी करण्यासाठी. पण ही समिती नक्की कशासाठी आहे, कोण असणार आहे समितीत? आता समिती अनेक झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल अजून एक अशी चौकशीसाठी समिती कारगरमध्ये जे झालं, कारगरमध्ये त्याच्यावर पण अभ्यास करण्यासाठी झालं, पण अजून त्या कारगरच्या विषयावर कुठेही काही पुढे आलेलं नाही. तसंच ही चौकशी होणार आहे का? कदाचित स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना क्लीन चिट देण्यासाठी ही समिती आहे. आणि म्हणून माझी ही मागणी राहील की ही जी काही चौकशी आहे ती सन्माननीय लोकायुक्तांकडूनच व्हावी, फ्री अँड फेअर इन्क्वायरी व्हावी. कारण 263 कोटीचा हा घोटाळा स्ट्रीट फर्निचरचा हा डोळ्यासमोर आहे, सगळ्यांसमोर आहे. आत्तापर्यंत जी मी कागदपत्र, मग मी असतील, सन्मान्य सदस्य रईस शेख असतील, सन्मान्य सदस्य मीर कोटे जे असतील, सगळ्यांनी जे मागितलेले आहेत ते अजून बीएमसी पुरवू शकलेली नाही. म्हणजे कुठे ना कुठेतरी घोटाळा आहे. कारण जे काही आम्ही रिपोर्ट मागितलेले, जे काही आम्ही मिनिट मागितले त्या बैठकींचे, ते अजूनही देऊ शकलेले नाही. स्ट्रीट फर्निचर घोटाले में कमेटी का गठन किया गया है. मला वाटतं आज सगळ्यात शिवसेना घ्यायला तयार आहे का विरोधी पक्ष? नाही, आज सगळ्यात जास्ती गंमत हे बघून येत होती की जे 1 वर्षापूर्वी ओरिजिनल गद्दारांची बॅच होती, त्यांना मंत्रीपद मिळेल 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 असं वाटत होतं. आज त्यांचे चेहरे बघून जरा आज थोडं हेच दिसत होतं की त्यांच्या मनात काय आहे त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आज मिळेल, उद्या मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. विस्तारांनी अजून लोक विस्तार करून आली, पण ह्यांचा काही विस्तार अजून होईना. ह्यांना खाती मिळणार नाहीत, त्यांना मंत्रिपद मिळणार नाहीत, विस्तार आता होणं शक्य नाही. इसी को हिंदी में जानना चाहेंगे. आज आप कह रहे हैं आप हिंदी में पूछो, कोई भी भाषा में पूछो, लेकिन जो ओरिजिनल गद्दारों की बैच है वो कभी मंत्री बन नहीं पाते और बन नहीं सकेंगे. ये उनके आज चेहरे पे दिख रहा है. कमेटी का गठन किया गया है, क्या उधर प्लान है? और शरद पवार जी ये बोल रहे कि कल आने वाला है. बिल्कुल, आज अगर आप देखें तो मैं उद्धव साहब के साथ बेंगलुरु जाने वाला हूँ. जो इसे हम ऑपोजिशन पार्टीज नहीं, जो देश हित में काम करना चाहती है, जो जनतंत्र के लिए, लोकतंत्र के लिए काम करना चाहती है, वो सारी पार्टी एक साथ आ रही है और आज हमारी मीटिंग वहाँ है. आदित्य जी, आपने एक जांच की बात की, एक और कुछ डॉक्यूमेंट जो सामने आए हैं उसमें बीएमसी ने रेमडेसिविर जैसे इंजेक्शन, जब बाकी लोग 500-600 में खरीद रहे थे, बीएमसी 1600 में खरीदी थी. अरे मैं तो कह रहा हूँ, हम सभी लोग कह रहे हैं कि पूरी चौकसी होने दो, पूरी इंक्वायरी होने दो. वैसे ही नागपुर की करो, नासिक की करो, थाना की करो. लेकिन सबसे अहम बात यही है कि लोकायुक्तों के हाथों से मुंबई में जो रास्ते का घोटाला पिछले 1 साल में हुआ है उसकी इंक्वायरी होनी जरूरी है. स्ट्रीट फर्नीचर जो इंक्वायरी है वो होनी जरूरी है, क्योंकि सीएम इसका मतलब इस कार्यकाल में करप्ट मैन ऐसे हुआ है. क्या ये आप लोगों को टारगेट करने के लिए किया गया है? क्या आप लोगों को टारगेट करने के लिए जांच दी गई है कोविड स्कॅन की? घेऊ शकते का? कारण ते 2 दोघांना अपात्र ठरवलं तर विरोधी पक्षाने ते पद सोडावं लागेल. मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्या अधिवेशनामध्ये हे जे घटनाबाह्य सरकार आहे, अनैतिक सरकार आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवत राहू. आणि आवाज हा आमचा नसेल तर जनतेचा आणि महाराष्ट्राचा आवाज उठवू. विधान परिषद सदस्य श्री राजेश राठोड, विधान परिषद सदस्य श्री नरेंद्र दराडे, विधान परिषद सदस्य. आता शोक प्रस्ताव.
मी पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडते. डॉक्टर माणिकराव पद्मण्णा मंगुडकर माजी विधान परिषद सदस्य व श्री प्रभाकर दामोदर दलाल माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. कैलासवासी माणिकराव पद्मण्णा मंगुडकर यांचा जन्म 17 डिसेंबर 1929 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. त्यांचे शिक्षण MA PhD पर्यंत झाले होते. कैलासवासी मंगुडकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन तसेच वाडिया महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी न्यायमूर्ती व मगो रानडे यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. कैलासवासी मंगुडकर यांनी विपुल लेखन केले होते. महात्मा फुले व सत्यशोधक चळवळ, व्यक्ती स्वातंत्र्याचा विकास, पुणे महापालिका शताब्दी ग्रंथ, पंडित नेहरू व्यक्ती व विचार ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कैलासवासी मंगुडकर सन 1966 व 1972 मध्ये सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रभाकर दामोदर दलाल माजी विधान परिषद सदस्य. कैलासवासी प्रभाकर दामोदर दलाल यांचा जन्म 2 एप्रिल 1926 रोजी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे झाला. कैलासवासी दलाल त्यांचे शिक्षण BCom CA पर्यंत झाले होते. कैलासवासी दलाल यांनी धुळे रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष, धुळे विद्यावर्धिनी सभा आणि लोकहितवादी मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांना धुळे उद्योगनगर सहकारी सोसायटीचे संचालक, धुळे जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रवर्तक तसेच धुळे मध्यवर्ती ग्राहक भंडाराचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. धुळे शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा परिचय होता. कैलासवासी दलाल सन 1968 मध्ये धुळे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी दुःखद निधन झाले. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची नोटीस आजच दिलेली आहे. त्यांच्यासोबत अन्य 2 सदस्यावर आणि ज्यामुळं ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन असेल तर नैतिकदृष्ट्या यांना या खुर्चीवर बसता येणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं आवाज उठविण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु सरकारने आणि उपसभापतीनं सुद्धा या संदर्भात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही या 3 सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशन सादर केले असल्यामुळे त्यांचं रिमूव्हल व्हावं अशा प्रकारची मागणी सभागृहात आम्ही सचिवांकडे सादर केली आहे. आणि त्याच्यामुळं नैतिकदृष्ट्या त्यांनी चेअरवर बसण्याचा अधिकार नाही. सरकारने याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे, परंतु सरकारनं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेच्या दरबारात तुमच्या माध्यमातून आम्ही आज या संदर्भात दाद मागतोय. कायदेशीर बाजू ऐकून घ्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधान परिषदेचं जे अधिवेशन चालू झालेलं आहे आजपासून, या अधिवेशनाच्या सभापतीचा चार्ज उपसभापती नीलमताई गोरे यांनी घेतलेला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरीली पक्षाची मेंबरशिप सोडलेली आहे आणि म्हणून कायद्याच्या 2A मध्ये जी 10 शेड्यूल्ड मध्ये जी प्रोव्हिजन आहे डिस्क्वालिफिकेशनची, त्या अंतर्गत आम्ही त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आज फाईल केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय काय झालाय. त्यांनी ही सगळी प्रकरणं अध्यक्षांकडे पाठवलेली आहेत, परंतु सद्य परिस्थितीत सभापती नाहीये, उपसभापतींवरतीच अविश्वासाचा ठराव आहे. म्हणून आम्ही त्यांना रिमूव्हल नोटीस देखील दिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता जे काय सत्ता संघर्ष झाला आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिले, या निर्णयामध्ये नभोरविया केसमध्ये जे सांगितलं गेलं की ज्या वेळेला अध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती हे जे घटनात्मक पद आहे, या पदावरती ज्या वेळेला अविश्वास दाखवला जातो त्याला त्यावेळेला त्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार नाही. हा नैतिक अधिकार देखील नाही आणि कायदेशीर देखील अधिकार नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आज ते पत्र दिलेलं आहे की अशा सभापतींना या खुर्चीवरती बसण्याचा नैतिक अधिकार नाही, कायदेशीर अधिकार नाही, जोपर्यंत या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय लागत नाही,
आणि जोपर्यंत रिम्युअल नोटीस फायनल होत नाही तोपर्यंत याच उपसभापतींनी तिथे त्या खुर्चीवरती बसू नये अशी आज आम्ही सर्व आमदारांनी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला आम्हाला मांडू न देण्यामुळे आम्ही आजचं कामकाज सभात्याग केलेला आहे सगळ्यांनी. आणि यापुढे कामकाज करायचं कसं, कारण हे मेजॉरिटीवरती आता माजलंय सरकार, हे दाबून काढते आणि उपसभापती त्यांना पूर्णपणे मदत करतायत, ह्या सरकारचं काम करतायत. उपसभापती ह्या निपक्ष असल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी कुठलाही पक्ष नसतो आणि त्यामुळे अशा दाबून काम करणाऱ्या, एकतर्फी काम करणाऱ्या उपसभापतींचे काम करू नये अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. आज बहिष्काराचा निर्णय झालाय. आता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि पुढच्या कामकाजाची दिशा त्याच्यामध्ये ठरवली जाईल. सभापती उपसभापती होण्यापूर्वीच राजीनामा दिला जातो पक्षाच्या सदस्यांचा, त्याचं काय? पहिला आज विरोधी पक्षाचा प्रश्न नाहीच आहे. पहिला प्रश्न आज आहे आम्ही उपसभापतींवरती जो अविश्वासाचा ठराव, डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलंय आणि रिमूव्हल पिटिशन फाईल केलंय, हा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीत बैठकीत बसू घेऊ. त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा इकडे काय व्यासपीठावर सांगण्याचा विषय नाहीये, तो नेत्यांचा विषय, ते नेते ठरवतील. परंतु जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत सभापतींनी किंवा उपसभापतींनी नैतिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या त्या खुर्चीवरती बसू नये, हा आज आमचा महाविकास आघाडीचा निर्णय. आप जानते हो कि जो सत्ता संघर्ष हुआ जिसमें सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिए थे, आज हमारी विधान परिषद की जो उपसभापति है नीलमताई गोरे, उन्होंने वॉलंटरीली मेंबरशिप छोड़ दी है और 10 शेड्यूल के अंदर 21A के प्रोसीजर के हिसाब से वॉलंटरीली मेंबरशिप छोड़ने के बाद में शी इज लायबल फॉर डिस्क्वालिफिकेशन और इसलिए हमने डिस्क्वालिफिकेशन नोटिस मूव किया है. डिस्क्वालिफिकेशन नोटिस के साथ में हमने रिमूवल नोटिस भी इशू किया है. ये दोनों चीज की जब तक डिसीजन फाइनल नहीं होता है तब तक उन्होंने चेयर पे बैठना नहीं चाहिए. इसलिए महाविकास आघाड़ी के सभी एमएलओ ने आज ये डिसीजन किया है कि ये डिसीजन जब तक होता नहीं है तब तक उन्होंने चेयर पे बैठना नहीं चाहिए. इसलिए आज हम बॉयकॉट करके यहाँ पर आए हुए हैं. आज अभी महाविकास आघाड़ी की बैठक होगी, उस बैठक के अंदर ये तय किया जाएगा कि आगे की रणनीति क्या होगी. एक चीज पहले ही उनके ऊपर भारतीय जनता पार्टी ने रिमूवल नोटिस दी थी, जो रिमूवल नोटिस अभी भी विड्रॉ नहीं हुई है, जो बाहर सिर्फ बिजनेस एडवाइजरी कमेटी में कहा गया कि हमको निकालना है, लेकिन आज भी वो प्रॉपर्टी ऑफ द हाउस है, इसलिए वो नोटिस भी अभी तक जिंदा है. और जब तक वो नोटिस नहीं लेते तब तक हमारी नोटिस पहुंच चुकी है. इसका मतलब दोनों तरफ से, उनकी तरफ से भी, बीजेपी की तरफ से भी और महाविकास आघाड़ी की तरफ से भी, दोनों तरफ से उनके लिए रिमूवल नोटिस आज है. तो मुझे ऐसे लगता है कि कोई पार्टी नहीं चाहती है कि नीलम गोरे वहां पर चेयर पर बैठे. तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे आणि उपसभापतींविरोधात अपात्रतेचा ठराव दाखल केला असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नीलम गोऱ्हे यांना नसल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय.